पिल्ले होतात ते काय करू. ऐका पुरुष मंडळ जाऊ तुम्ही हात खाली करा. हो बापरे वेळ हात खाली काय मंडळ हुशार त्यांना सांगावं लागतं हात वरती काही सांगू हात खाली करा. असं द्यात महाराज हसत खेळत जीवन माणूस इथं होता गेला सांगता येत नाही. या जन्मावर या चांगला जगण्यासाठी द्वेष करण्यासाठी दिला नाही. सुंदर आयुष्य जीवन जगण्याचा प्रयत्न करा. वारगाव या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत हे गाव विसरणार नाही. म्हणजे दरवर्षी तारीख बघावं असं काही विषय नाही. पण बरं का फार सुंदर हे गाव आहे बरं का महाराज. अगदी ही गोडधोड मंडळी आहे. म्हणजे महाराज मागील 2-3 वर्षापासून करत होते. कोण येत होता म्हटले महाराज घ्या तारीख पण 2-3 वर्षापासून तारीख बसत नव्हती. पण या वर्षी थोडा लवकर त्या ठिकाणी आग्रह केला. म्हटले महाराज या ठिकाणी जर बसली नाही तरी तर ते दांडी मारू द्या बा असं नाही होतं. पण घ्या म्हणे महाराज बसून. दिवस उजाडला आहे फार गोड हे गाव. त्यानंतर आल्यानंतर तिने चरणांचा हा अभंग थोडा या ठिकाणी अजून अर्धा तास घेऊ का मी. हो म्हणा तेवढा नको सोडले जवळ येते सोबणी येते. दोन चरणांचा अभंग मी त्या ठिकाणी तुमच्या समोर सादर केला. शेवटच्या चरण त्या ठिकाणी थोडक्यात 5 मिनिटात अगदी धावत्या वेळेत त्या ठिकाणी मांडून मी मोकळा होतो. म्हणजे आटकडे धरत नाही बा चालतो. भला मोठा नगरीतला राजा ब्राह्मण बोलून घेतलेत. या ब्राह्मण तुम्ही नाही हो म्हणे ब्राह्मण बाई. ब्राह्मणाला सांगितलं म्हटले अनेक शास्त्र वाचलीत पुराण वाचलीत पण देव दिसला नाही. म्हटले देव आहे का. भ्रम आहे म्हटले मला आता. अनेक शास्त्र वाचलीत पुराण वाचलीत शास्त्र वाचलीत पुराण वाचलीत पण देव मला दिसला नाही. म्हटले देव आहे का. म्हटले देव आहे तर मी तुम्हाला 3 प्रश्न करतो. देव आहे दुसरा प्रश्न आहे तर त्याचं तिसरा प्रश्न आहे त्याचं कार्य. ब्राह्मणभाऊ म्हटले तुम्ही अगदी शास्त्र वाचले पुराण वाचले तुम्हाला योग्य उत्तर द्यायसाठी मला या ठिकाणी 2 मिनिटांचा वेळ मिळेल. पण 7 दिवसा मला वेळ द्या. तुम्हाला निश्चितच तुमचं समर्पक प्रश्नांची उत्तर मी दिल्याशिवाय राहणार. म्हटलं ठीक आहे. ब्राह्मणभाऊ घरी आले. 3 दिवस झाले. ब्राह्मणभावाची अर्धी भाकर कमी झाली. ब्राह्मणाला भाकर जात नव्हती. पण ब्राह्मणाची 7 वर्षाची मुलगी जरा हुशार होती. तिने पहिलं बापाचा चेहरा कारण बापाचं आणि मुलीचा आतून आता बापाचा पडका चेहरा तिने पाहिला. म्हणे बाबा तुम्हाला कोणी काय बोललं का. म्हटले नाही बेटा मला कोणी नाही काही बोललं. म्हटले नाही इतका पडका चेहरा आतापर्यंत मी तुमचा पाहिला नाही. म्हटले मला सांगावं लागेल. मुलीचा हट्ट होता बाल हट्ट. बापाने सगळं सांगितलं. आपल्या नगरीच्या राजाने मला 3 प्रश्न विचारले आहेत. प्रश्न आहे देव आहे का. दुसरा प्रश्न त्याचं कोण कोणते दिशेने. तिसरा प्रश्न त्याचं काय. एवढं सोपं प्रश्नांची उत्तर मी देऊ का. म्हटले बेटा तुला जर योग्य उत्तर देता आली नाही तर राजा तुला तुरुंगात टाकेल. मुलगी हुशार होती. 17 वर्षाच्या वयोगटातल्या आधल्या पोरांना त्या ठिकाणी शासनाला हा अधिकार नाही की ते तुरुंगात टाकतील. म्हटले जाऊन सांगा त्या राजाला की या प्रश्नांची उत्तर माझ्या चिमुकल्या लेकीने दिली. ब्राह्मण बाबा राजा जवळ आला. म्हटले राजन हे 3 प्रश्नांची उत्तर माझ्या लेकीने दिले तर चालेल. राजा म्हटले घरातलं कुठलाही मेंबर असो कोणी असो चालेल. म्हटले पण योग्य मला उत्तर मिळालं पाहिजे. योग्य उत्तर मिळालं नाही ब्राह्मण बाबा मी तुम्हाला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हटले चालेल. आणि तो दिवस संपूर्ण धर्म मंडपच भरलेला आहे. विद्वानांची सभा भरलेली आहे. राजा राजसिंहासनावर बसलेला आहे. मुलगीला मध्यभागी उभं केलेलं आहे. राजा म्हणतो बेटा वा ताळमान करून त्या ठिकाणी उभी आहे. संपूर्ण त्या ठिकाणी विद्वानांनी तिचं कौतुक केलं. टाळी वाजून त्या ठिकाणी कौतुक केलेले. म्हटले बेटा सांग माझा पहिला प्रश्नाचं उत्तर दे. देव आहे का. मुलगी म्हटले राजन जरा दुधाचा ग्लास मागव. आता राजा बोले तळ हाले. दुधाचा ग्लास दिला. थोडीचा हातावर दिला. आता ती मुलगी दुधामध्ये दही तूप लोणी शोधण्याचा प्रयत्न करत होती. तास 2 तास गेले. राजा म्हटले बेटा काय त्या दुधासोबत खेळते. म्हटले राजन
या दुधामध्ये दही तूप लोणी शोधण्याचा मी प्रयत्न करीत आहे. राजा म्हटले बेटा तुझं डोकं फिरलं का? या दुधाला काहीतरी प्रक्रिया करावी लागेल, काहीतरी मंथन करावं लागेल, काहीतरी तापवावं लागेल, तेव्हा काहीतरी मिळवता येईल. म्हटले राजन जसं या दुधाला काहीतरी प्रक्रिया केल्याशिवाय काहीतरी मिळवता येत नाही, तसं माझा देवाला साधनेशिवाय प्राप्त करता येत नाही. वाह वाह बेटा, काय सुंदर तू प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, अगदी मन मोहून गेलेलं आहे. आता मला खात्री पडली माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं तू योग्य उत्तर देशील. म्हटलं सांग त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे? म्हटलं राजन जरा दिवा मागवा. दिवा आणला, दिव्याची झोप मुलीने पेटवली. मुलीने सांगितलं म्हटले राजन तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देण्या अगोदर माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. म्हटलं सांगा या दिव्याची मी ज्योत पेटवली आहे, या ज्योतीचं तोंड कोणत्या दिशेला आहे? राजा म्हटलं बेटा या ज्योतीचं तोंड जर दाही दिशेला व्यापक आहे. म्हटले राजन जसं या दिव्याच्या ज्योतीचं तोंड जर दाही दिशेला व्यापक आहे, तसा माझा देव विठ्ठल घडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. सर्वागती राम देहा दे एक, तो तुमचाच आहे तो माझाच आहे, तो भक्त प्रल्हादासाठी खांब्यात आहे. काय सुंदर तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. सांग आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर राहिलेलं आहे. तिसऱ्या प्रश्नाचं तुम्हाला योग्य उत्तर देणार आहे. मला तुला हे संपूर्ण राजगादी तुला दान देऊन टाकायचे. म्हटलं सांग माझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. मला कौतुकाने तुमच्या राजसिंहासनावर बसं वाटलं. मुलीचं कौतुक केलं राजा, कौतुक करावं तिला कडेवर घेतलं, आपल्या राजसिंहासनावर बसवलंय. सोन्याच्या डोक्यावरचा मुकुट त्या ठिकाणी मुलीच्या डोक्यावर ठेवलेला आहे. राजा मुलीचं जागेवर मुलीला राजसिंहासनावर बसवलं. आता राजा म्हणते बेटा सांग माझा तिसरा प्रश्नाचं तुला योग्य उत्तर द्यायचं. म्हटलं सांग माझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. म्हटले महाराज तुम्ही सांगितलं तर खरी मला तिसरा प्रश्न काय आहे? म्हटले बेटा सांग देव काय करतो? मुलगी म्हटली राजन अजून तुमच्या लक्षात नाही आलं. म्हणे काय? देव हेच करतो. म्हणे काय करतो? तो खालचा वरती करतो आणि वरचा हे तर त्या समर्थाचं कार्य आहे. तुका म्हणे आले समर्थाचे
एक वाद्य मी वाजवतो. मला नागनाथ त्या ठिकाणी सनई वाजले. अर्धा कोटी लोकांनी पहिले अर्धा कोटी लोक माझा मंडळी महाराज एक शेवट होऊ दे सने काय हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हा राग आहे मालमास. मी ती सनई वाजवली, मी भैरवीमध्ये वाजवली, विठ्ठलासमध्ये वाजवली आहे, जोग कंसमध्ये वाजवली आहे, अन्य रागांमध्ये वाजवली आहे. तसे मी 36 प्रकारची वाद्य वाजवतो. आज एक वाद्य मी ऐकून घेतो. विसर
तुमच्या समोर सादर केलेला आहे. तमेव माता पिता तमेव बहुसंख्येने मंडळी उपस्थित झालात. खरं तर वार नगरामध्ये हा परमार्थ जल्लोष आहे. 11 वर्ष आहे. पुढील तपपूर्ती सोहळा आहे. तपपूर्ती सोहळ्याला अगदी फार गोड या ठिकाणी आमंत्रण चाललेले आहेत. म्हटले महाराज भव्य आणि दिव्य हा सप्ताह या ठिकाणी आम्ही आवर्जून त्या ठिकाणी म्हटले महाराज संबंध काणा देशामध्ये असा सप्ताह झाला नाही, एवढा जोमाने हा सप्ताह होईल. म्हटले महाराज खरोखर गौतमगिरी बाबांचे तुमच्यावर सर्वांना त्या ठिकाणी दीर्घ आयुष्यावर त्या ठिकाणी कृपा आहे. निश्चितच या ठिकाणी तीळ मात्र शंका नाही आहे. अशी गोड असणारी त्या ठिकाणी अगदी आपली सप्ताहातील कमिटी मंडळी आहेत. इतकी फार रत्न आहेत महाराज. अगदी या सप्ताहाला अगदी गोड दरवर्षी काही ना काही आगळं वेगळं त्या ठिकाणी करण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि मात्र अगदी तुम्ही सर्व मंडळींचे वारनगरीचे सगळे साथ आहे म्हणून हे सगळं कार्य चाललेलं आहे. हे कार्य त्रिकालवादी चालावी आणि आपले लेकरं आपल्याला सुखाने श्वास घेऊ द्यावा असं जर वाटत असेल तर हे धर्म कार्य टिकावं म्हणून सर्वांनी या ठिकाणी अगदी ज्ञानेश्वर माऊली झालेला आहे. पुढील सूचना होईल. सूचना झाल्यानंतर त्या ठिकाणी जय विठ्ठल होईल आणि मग जय हरी आणि मग विठ्ठल जय जय